सावी स्वतः माझ्यासोबत घरी यायला तयार झाली. काय सांगताय? देवच पावला म्हणायचा. खरं सांगू, मी तिला इकडेच घेऊन येणार होतो, पण घरात मधुसूदनचा फोटो बघितला तर तिला आणखी त्रास होणार. भाऊ, तुम्ही काळजी करू नका. तिला थोडं बरं वाटलं ना की मी स्वतःच घेऊन येईल तिला तिकडे. आता डिस्चार्जची प्रोसिजर झालीये, थोड्या वेळात निघूच आम्ही. ठेवतो. या या, वाट बघतो. काळजी घ्या. येत्या, अरे सावीला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देत आहेत. धैर्यराव तिला घरी घेऊन चालल्यात. अनुराधाला सांगायला पाहिजे. अनुराधा, भाऊ येतो मी. अरे थांब की यार, आत्ताच आलायस आणि लगेच निघालायस होय? जरा बस की थोडा वेळ. नाही, काम आहेत जरा, निघतो मी. बर, येत जा अधून मधून. अशा आनंदाच्या प्रसंगी मधुसूदनच्या विषयाला हात नको घालायला. पोलिसांना या दामिनीनेच तर मॅनेज केलं नसेल. हे सुधाकर काका दामिनी मॅडम बद्दल काय बोलत होते? काय मॅनेज केलं असेल दामिनी मॅडमने? याचा शोध घ्यायलाच पाहिजे. तू का रडतीयेस? काही नाही, असंच. आता तू पुन्हा भेटणार नाहीस म्हणून. मी तर या फ्रेंडकडे फक्त खेळायला चाललीये. मी परत येणार आहे. मग आपण भेटू. हा, चला. अगं ये की, आपलंच घर आहे. कुणीच नाहीये, ये. अरे आलात तुम्ही?
आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो. वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज मी माझ्या एका फ्रेंडला घरी घेऊन येणार आहे म्हणून. ही बघा, हीच आहे ती. हाय फ्रेंड.